जनासी पटेल से आठवते महायुद्ध माझ्या पिताजींचा नाश करण्यासाठी प्रत्येक राजकर्त्याच्या युद्धात एकरूप झाला आणि बघता बघता माझ्या पिताजींचा विनाश केला. याच प्रतिशोधानं आम्ही दोघांनी एक कूटनीती ठरवली आणि त्याच कूटनीतीच्या आधारानं प्रत्येक डाव आम्ही खेळला आणि त्या प्रत्येक डावात राजकर्ता आहे. या राजसिंहासनावर तो अधिष्ठित आहे. एका राजकर्त्यानं दुसऱ्या राजकर्त्याच्या साया जावं. हा धर्म आहे की अधर्म? आणि असं तुझ्यासाठी तो धर्म नाही, हा धर्म आहे. माझ्यासाठी फक्त जो कूटनीतीने माझ्या पिताजींचा घात केला त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी मी तुझ्या समोर उभा आणि आहे. त्याच धर्माला अनुसरून हा राजकर्ता हेमरथ तिथे गेला होता. आणि मान्य आहे मला, जरी सायास गेलो तरी तुमच्या पित्यावर शस्त्राचा एकही आघात मी केलेला नाही. हे म्हणता स्वतःच्या नजरेसमोर ज्या वेळेला स्वतःचे पंचप्राण उभे राहतात त्या वेळेला तुझ्यासारखे खुश नव्हे तर कित्येक लोक प्राणाचं रक्षण करण्यासाठी मोठं होतात. पण माझ्या सैनिकाने कथन केलेला प्रत्येक शब्द आज मला आठवतोय आणि त्या प्रत्येक शब्दावर मी विश्वास ठेवून आजपर्यंत तुझा शत्रू म्हणून या विश्वास वावरलोय आणि आज तुझ्या दोन्ही नयनासमोर मी शत्रू म्हणून उभा आहे. एक लक्षात ठेव, प्राणाच्या आशेनं असत्य भाषण करणारा हा राजकर्ता हेमरथ नव्हे. युद्धाच्या वेळी मी होतो तिथे, तू नव्हतास. या विश्वाच्या ठाई अनुभव हा हेच सत्य आहे आणि हे सत्य मी अनुभवलंय, तू नाहीस. तू कोणताही अनुभव घेतलास तरी माझा काही संबंध नाही. मी फक्त एकच जाणतो, माझ्या पिताजींवर झालेला अन्याय आणि त्याच अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी सिद्ध झालोय. त्यावेळी प्रतिशोध घेण्यासाठी तू शस्त्र उचललेस. मग माझ्या जनतेच्या हितार्थ, जनतेच्या सुखार्थ या राजकर्त्याने केली तारणी हाती धरली आहे. ती का म्हणून तर तुम्हासारख्या चंडाचा हात करण्यासाठी. मग पाहूया या ठिकाणी कोण कोणता घात करतो ते. आणि म्हणत सांगतोय, कोण तू फलदृष्ट दुर्जन.
ते सर्व हे भूमीवरती पडलंय. आलंय ते तुला अपयश आणि आज हे मरणही निश्चित आहे. प्रतिशोध कशाला म्हणतात हे मला सिद्ध करायचं होतं म्हणून आठवतो दिवस. अरे त्यावेळी माझ्या पित्याचा खास तू केलास. माझ्या पित्याचा संपविलास. अरे बोल असं का केलंस तू? माझ्या पित्याचा घात तू का केला? का केलास? येऊ का? येऊ का याच्या नंदीचा घोट येऊ का? नाही सोडणार नाही. माझ्या बाबांचा घात यांनी केलाय. माझ्या बाबांना याने संपविलंय. याचं नाक, याचं नाक, या ठिकाणी पहा. या ठिकाणी, याचं नाक. तिने का थांबविलंस? राजकर्त्याचा विनाश झालेला आहे हा? निस्ता नाबूद झालेला आहे याचं जीवन मला संपवायचं आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही साध्य केली त्याचं प्रतीक हा आहे मग म्हणजे तुला काय म्हणायचंय? या ठिकाणी हा झाल्याचं आम्ही केलंय. होय आणि या ठिकाणी हा बेशुद्ध झालाय. आणि असं असून सुद्धा या मार्गात कोणीच येणार नाही. कोणीच येणार नाही हा इथंच मरणार आहे. काही क्षणात याला पाणी हवंय ते पाणी सुद्धा कोणी